तील सर्व नागरिकांनी जे एक स्वप्न उराशी बाळगलं होतं, आपल्या भारतातील जेवढे काही प्रभू श्रीरामावर प्रेम करणारे आपले नागरिक आहेत आणि अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं म्हणून ज्या तत्कालीन त्यावेळेसच्या सर्व कारसेवकांनी असेल, प्रभू श्रीरामाच्या भक्तांनी असेल, जे त्या काळी त्यांनी लढा दिला की आपल्या अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर व्हावं, त्या सर्वांचं स्वप्न आज पूर्ण होतं आहे. आपल्या भारतामध्ये पुन्हा एकदा महादिवाळी साजरी होणार आहे. हे एक भारताच्या इतिहासातील सुवर्णपान प्रभू श्रीरामाची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना होती आहे. ही आमच्या सर्वांसाठी अतिशय गर्वाची, आनंदाची आणि आमच्या सर्वांसाठी आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा हा क्षण येत्या 22 तारखेला येतो आहे. आम्ही सर्वजण या 22 तारखेची आतुरतेने वाट पाहतो आहे. आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, आपल्या देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान, ज्याला जगज्जेता नेता अशी आज सर्व जगाने मान्यता दिली, त्या नेत्यांनी बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले, त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला आपलं वचनपूर्ती करून दाखवली आणि या अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं आपण मंदिर उभं करतो आहे. ही आमच्या सर्वांसाठी अतिशय गर्वाची, अभिमानाची आणि प्रभू श्रीरामासाठी आमच्या अतिशय भक्तीने आपण त्या ठिकाणी 22 तारखेला आम्ही सर्वजण आपल्या घरोघरी दिवे लावून, आपल्या घरोघरी भगवा पताका फडकवून, आपल्या संपूर्ण गावामध्ये मिठाई वाटून अशा पद्धतीचं आम्ही 22 तारखेला अयोध्येत जे प्रभू श्रीरामाचं मंदिर होतं आहे, प्रतिष्ठापना होती आहे प्रभू श्रीरामाची, त्याचं आम्ही स्वागत करणार आहोत.